नमस्कार मित्रांनो, कामांची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। या राशन कार्ड धारकांना मोफत धान्यासोबत मिळणार 1000 रुपये नवीन योजना आलेली आहे। आता ही नवीन योजना काय आहे? आता महिन्याला हे 1000 रुपये दिले जाणार आहेत। राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी, 1000 रुपये प्रति या ठिकाणी महिन्याला दिलं जाणार आहे। राशन धान्यासोबत हे 1000 रुपये दिलं जाणार आहे। केंद्र सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे। या योजनेत मोफत धान्यासोबत त्यांना आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे। ज्या नागरिकांचा आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे त्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे। योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबत आर्थिक मदत मिळावी हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे। आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत। या योजनेमध्ये बसणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे एक महत्त्वाचं असणार आहे। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना 1000 रुपये प्रतिमाह या ठिकाणी दिलं जाणार आहे। या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न जे आहेत 2 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। 2 लाखापेक्षा कमी जर वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहात आणि तुम्ही या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये तुम्हाला अन्नधान्यासोबत या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी आहे। राशन कार्ड KYC असणे गरजेचे आहे। या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा देखील दिली जाईल। याचबरोबर अकाउंटमध्ये दर महिन्याला 1000 रुपये पाठवले जातील आणि यामुळे योजनेत पारदर्शकता राहील आणि या योजनेचा ज्या गरीब कुटुंबांना लाभ दिला जातो, अन्नधान्य दिलं जातं, त्या अन्नधान्यासोबत त्यांना आर्थिक लाभ सुद्धा दिला जाणार आहे। आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा? या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड असणे गरजेचे आहे, तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा दाखला, निवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन लिंक दिली जाईल 1 जून नंतर आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे। त्यामध्ये राशन कार्ड क्रमांक टाकायचे, इतर माहिती भरायची, कागदपत्र अपलोड करायचे आणि त्यानंतर हा फॉर्म सबमिट केल्यानंतर याचबरोबर KYC करणे अनिवार्य राहणार आहे। ज्या लाभार्थ्यांना अद्यापर्यंत KYC केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। 1 जून 2025 पासून ही योजना सुरू होत आहे। या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहेत आणि राशन धान्याबरोबरच या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये आर्थिक लाभ जे आहे जे राशन कार्ड धान्य कुटुंब आहेत त्यांना या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारचं बघितलं तर एक केंद्र सरकारमार्फत एक नवीन योजना सुरू झालेली। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला अन्नधान्यासोबत या ठिकाणी 1000 रुपये प्रतिमाह दिलं जाणार आहे। या योजनेचे ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस एक स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। जे 1 जून 2025 ला आपला व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।